आज संध्याकाळची ही सुंदरशी वेळ प्रभूनं आपल्या आयुष्याला दिलेली आहे, त्याच्या सानिध्यामध्ये बसण्यासाठी आणि त्या प्रभूच्या मुखातून येणारे जे सुंदर शब्द आहे त्यांनी आपल्या अंतःकरणाला भरून काढण्यासाठी आपण त्या प्रभूला धन्यवाद देऊया आणि सर्व माझ्या पाहणाऱ्या बंधू भगिनींना ख्रिस्तामध्ये सलाम आणि आपल्या अंतःकरणाला पण तयार करूया त्या प्रभूच्या प्रत्येक शब्दासाठी, त्या प्रभूच्या सामर्थ्यासाठी. कारण वचन आम्हाला सांगतं की त्यांनी दूत बनवलेली आहे, ते फार सुंदर ढग बनवलेले आहे, स्वर्ग फार सुंदर आहे आणि एवढं सगळं बनवल्यानंतरही त्यांनी हा जो मनुष्य आहे, जो मातीने बनलेला आहे, तो आज आहे, जो उद्या नाही, तरी देव त्याच्याकडे लक्ष देतो. याच मातीच्या माणसासाठी त्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे. त्यांनी आपल्या पुत्राला, एकुलता एक पुत्राला त्यांनी ह्या पृथ्वीवरती आमच्यासाठी पाठवलेलं आहे. म्हणून आज त्या प्रभूला आपण धन्यवाद देऊया की खरोखर प्रभूचं लक्ष सर्वत्र जरूर आहे, पण विशेष त्याचं लक्ष हे आमच्या जीवनाकडे आहे, त्याचं लक्ष आमच्याकडे आहे. शास्त्र आम्हाला सांगतं की त्याने आम्हाला त्याच्या तळ हातावरती कोरून घेतलेलं आहे. काय केलेलं आहे? त्याच्या तळ हातावरती त्यांनी आम्हाला कोरून घेतलेलं आहे आणि त्याचं लक्ष दिवस आणि रात्र आमच्याकडे आहे. त्या प्रभूला आपण धन्यवाद देऊया आणि आपल्या मनामध्ये प्रभूसाठी एक सन्मान आपण जास्त उभं करूया की आमचा निर्माण करता आम्हाला वाऱ्यावर सोडत नाही, पण आमचा निर्माण करता हा आमच्याकडे लक्ष देतो, आमच्या गरजा पुरवतो, आमच्यावरती उपकार करतो आणि आमचे सर्व मनोकामना पुरे करतो. या प्रभूसाठी आपण मनापासून त्याला धन्यवाद देऊया, त्याच्या नावाला उंच करूया. आणि हे सगळं करत असताना प्रियानो, आपल्या जीवनाचा जो महत्वाचा उद्देश आहे तो आपण कधीच विसरू नये. म्हणून सुरुवात करत असताना मी तुमच्या मनासमोर ठेवतो, तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो की प्रभूनं आपल्याला त्याच्या गौरवासाठी बनवलेलं आहे. कशासाठी? प्रभूनं आपल्याला त्याच्या गौरवासाठी बनवलेला आहे. आणि गौरव जर म्हटलं तर आमच्या प्रत्येक वागणुकीतून, बोलणीतून, चालणीतून आम्ही जे काय करू या सर्व गोष्टीतून केवळ प्रभूचा गौरव होणं हेच अपेक्षित आहे. त्या प्रभूनं आपल्याला सुंदरशे भावना दिलेल्या आहेत. 3 भागांमध्ये आपला निर्माण झालेला आहे, जीव, आत्मा आणि शरीर. या सर्व गोष्टींमध्ये प्रभू हेच म्हणतो की मी तुला भावना दिलेल्या आहेत, मी तुला प्रेम करण्याची क्षमता दिलेली आहे आणि हे सर्व करत असताना मी तुला स्वइच्छा दिलेली आहे की तू आपल्या निर्माण कर्त्यावर पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण आत्म्याने तू त्याच्यावरती प्रेम करावं. हीच आमची सर्वत्र जबाबदारी आहे. काय आहे? ही आमची जबाबदारी आहे की आम्ही त्या प्रभू परमेश्वरावरती पूर्ण मनाने, जीवाने, शक्तीने, आत्म्याने आमच्या जे काही आहे आमच्यातलं सर्वस्व आम्ही त्या प्रभूवरती देऊन टाकावं, पूर्ण मनाने त्याच्यावरती प्रीती करावं. पण आपण पाहतो की जीवन जसं पुढे जात असतं, म्हणजे आपण जर व्यवस्थित आपल्या आयुष्याकडे पाहिलेलं आहे किंवा जे जुनी लोक आहेत, जे वयाने वृद्ध आहेत, ते तुम्हाला सांगतील आम्ही 4 पावसाळे जास्त पाहिलेत. म्हणजे त्यांना जीवनाचा असा अनुभव आहे की ज्यामध्ये त्यांनी बारकाईने पाहिलेला आहे की जीवन कधीही एकसारखं नसतं. जीवन कधीही हे सुखमयच आहे असं नाही. जीवनामध्ये बरेचसे भाग आहेत, जीवनामध्ये बरेचसे ऋतू आहेत, जीवनामध्ये आशीर्वाद आहे, जीवनामध्ये एक समस्याची वेळ आहे. म्हणून उपदेशक आम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीला वेळ आहे. हसण्याची एक वेळ आहे, रडण्याची एक वेळ आहे, आशीर्वादाची एक वेळ आहे. या सर्व वेळामध्ये प्रभूचा एक लपलेला उद्देश आहे आणि तो उद्देश हाच आहे की आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त ह्याची प्रतिमा, ह्याचा स्वभाव आज आमच्यामध्ये तयार व्हावा. म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्तामध्ये त्यांनी आम्हाला नवीन उत्पत्ती केलेली आहे. म्हणजे येशूमध्ये आम्ही नवीन झालेलो आहोत. पण शास्त्र जसं आम्हाला सांगतं, पृथ्वी आकारविरहित होती पण आम्ही आकारविरहित नाही. त्यांनी जर आम्हाला नवीन घडवलेला आहे, तो जर आमचा कुंभार आहे, आम्ही जर त्याची माती आहोत, तर आम्ही मातीचा गोळा नाहीये, पण आम्ही मातीच्या गोळ्याला आकार देण्यात आलेला आहे. त्याच प्रकारे आमच्या आत्म्याला, आमच्या स्वभावांना एक आकार देण्यात आलाय आणि तो आकार केवळ येशू ख्रिस्तासारखाच आहे. आणि तोच आकार आमच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी टिकावं, त्या स्वभावाद्वारे प्रभूचा गौरव व्हावा, हीच त्याची आमच्याकडून अपेक्षा आहे. म्हणून प्रभूनं वेगवेगळे माध्यम आमच्या जीवनामध्ये करून ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे तो आमच्या जीवनाशी घेवाण देवाण करत असतो. पण ज्यावेळेस आपण ह्या जीवनाकडे पाहतो, प्रत्येक व्यक्ती आज त्याचं एक ना एक मत प्रभूविषयी आहे.
प्रत्येक व्यक्तीला देव कसा हवा आहे, देव कसा वागला पाहिजे, देव कशा प्रकारे चालला पाहिजे ह्याचे त्यांनी एक्सपेक्टेशन, अपेक्षा त्यांनी आपल्या मनातून प्रभूसाठी बनवलेल्या आहेत. प्रियांनो, जर आज आपण मनन करूया ते म्हणजे गणनाचं पुस्तक. गणनाचं पुस्तक 21वा अध्याय. आणि जर आपण 4 पासून पुढे वाचलं, म्हणजे आज आपला मननाचा हा भाग आहे, त्यातून आपण वाचूया 21वा अध्याय गणना 4 पासून पुढे. मग होर डोंगरावरून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले की, तुम्ही आम्हाला मिस्र देशातून काढून या रानात मराव्यास कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही, आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये साप पाठविले. त्यांच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले. पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्याकडून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळीचा एक साप बनवून टांगला. तेव्हा सर्पदंश झालेले कोणीही त्या पितळाच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगेल. हालेलुया. प्रियांनो, आपण इथं पाहतो इस्रायलाविषयी. खरोखर इस्रायल देवाचं निवडलेलं राष्ट्र आहे. प्रभूनं त्यांच्या पूर्वज म्हणजे अब्रामापासून, एकट्या माणसापासून ही मोठी संतती निर्माण केलेली आहे. त्याचं विशेष लक्ष ह्या देशाकडे आहे, ह्या लोकांकडे आहे, आणि त्यांच्यासाठी त्यांनी भरपूर युद्ध लढलेले आहेत. प्रत्येक वेळेला त्यांच्या मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहे. प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे आशीर्वादाच्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे. शास्त्र आम्हाला शिकवतं, बलाम आणि बलाक ज्या वेळेस त्या डोंगरावरती उभे होते आणि इस्रायलाच्या विरोधामध्ये ते ज्यावेळेस जादूटोणा करण्याचा प्रयत्न करत होते, तरीही ते यशस्वी झाले नाहीत. कारण जसं आम्हाला शास्त्र सांगतं, इस्रायलाच्या रक्षकाला झोपही लागत नाही आणि डुलकीही लागत नाही. म्हणजे सतत त्यांचा देव त्यांच्याकडे रक्षण करत होता. शाप देणारा, जादूटोणा करणारा शेवटी वैतागला आणि तो म्हणाला की ह्या लोकांना कोणीच शाप देऊ शकत नाही, कारण प्रभूनं त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि असा आशीर्वाद दिलाय की त्याला कुणीच बदलू शकत नाही, त्याला कुणी कापू शकत नाही. प्रभू स्वतः त्यांचं रक्षण करते. प्रभूनं इस्रायलाच्या द्वारे भरपूर गौरव आपल्या स्वतःसाठी मिळवला. त्यांनी सामर्थ्य दाखवलं, राष्ट्रांना धमकावलं, बऱ्याच लोकांना, त्यांच्या विरुद्ध आलेल्या लोकांना त्यांनी हकलून लावलं, पण इस्रायलाला नेहमी डोळ्याच्या बुबुळीसारखं त्यांनी सांभाळलेलं आहे. हे सारे उपकार तो वारंवार इस्रायलाच्या जीवनावरती करू लागला. वारंवार त्यांच्या जीवनामध्ये या आनंदाच्या गोष्टी येऊ लागल्या. वारंवार त्यांच्यासाठी बेस्टच्या बेस्ट गोष्टी त्यांच्या समोर आल्या. पण शेवटी जसं आपल्याला कळतं की ते दैवी लोक नव्हते, ते शेवटी मानव आहेत. आणि पाहायला मिळतं की एवढ्या आशीर्वादाच्या रेलचेलमध्ये चालत असताना, आशीर्वादाच्या या चालीमध्ये चालत असताना प्रभूनं त्यांना इतकं सौंदर्य दिल्यानंतरही ही शेवटी माणसं ज्यावेळेस अरण्यामध्ये येतात, ज्यावेळेस मिसर सोडून बाहेर येतात, तिथून आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेस कमतरता जाणवते, म्हणजे बाहेर आल्या आल्या ज्यावेळेस त्यांना तहान लागते, तिथं पाणी नाहीये, आणि जरी पाणी सापडलं तर ते पाणी कडू होतं. आणि ज्यावेळेस पाणी कडू सापडलं तर पाणीच फक्त कडू राहिलं नाही, त्यांचं अंतःकरण पण कडू व्हायला लागलं. कारण त्यांनी पाहायला सुरुवात केली की त्यांच्यासाठी आता काही आनंद सारखं नाहीये. ज्या प्रकारे मोशे देवाचं वर्णन करतो की देव तुमची काळजी घेणार आहे, देव तुम्हाला सांभाळणार आहे, देव सगळं काय तुमच्या जीवनात व्यवस्थित करणार आहे, आता इथून पुढे तुम्हाला मिसर सारखा त्रास होणार नाही, पण तुम्ही ज्यावेळेस तिथून बाहेर पडाल, तुम्ही आता आनंदाच्या यश अशा भूमीत, आशीर्वादाच्या भूमीत, दूध व मधाच्या भूमीत तुम्ही जाणार आहात. म्हणजे तुम्ही आनंदी आनंदी आनंदीच जीवन जगणार आहात. पण जसंच हे तिथून बाहेर निघतात, तिथं त्यांना काय सामना करावा लागतो? तहान, पाण्याचा सामना करावा लागतो. पाणीच नाहीये त्यांच्याकडे.
म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ते आठवतात, त्यांच्या मनाला एक दुःखी भावना येते, त्यांच्या मनामध्ये क्रूरता येते, त्यांच्या मनामध्ये एक कठीणता येते, त्यांच्या देवाविषयी त्यांना कुरकुर करूशी वाटतं आणि ते आपल्या मुखातून कुरकुर करायला लागतात. कुरकुर करून ते देवाविषयी क्रिटिसाइज करायला लागतात, निंदा करू लागतात, मोशेविषयी निंदा करू लागते. आणि ती लोक, त्यांचा प्रतिनिधी येऊन म्हणतो, काय तू आम्हाला इथं मरण्यासाठी आणलंस का? तू जे सांगितलं होतं काय ते पूर्ण होणार नाही का? हे तुझं इस्रायल जे देवाने सोडवलेलं आहे हे कनान भूमीत जाणार होतं, पण आता हे कुठे वाळवंटात फिरत आहे. काय होऊ लागलंय? मला वाटतं आम्ही चुकीच्या माणसामध्ये आलो. आम्हाला वाटतं आम्ही चुकीच्या गोष्टीच्या मागे निघालो. आम्हाला वाटतं की आम्ही चुकीच्या गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि तिथून ज्यावेळेस ते बाहेर निघाले तर ह्या सगळ्या गोष्टीला सामना करून त्यांचं अंतकरण दुःखी झालंय, त्यांचं अंतकरण अस्वस्थ झालंय, त्यांचं अंतकरण हे कुरकुर झालेलं आहे आणि त्यांच्या मनातली कुरकुरी त्यांनी बाहेर काढलेली आहे. कुरकुरी फक्त इथंच थांबली नाही. प्रभू त्यांना अरण्यामध्ये सर्वत्व देत होता. अन्न पण पोचवलं त्यांनी. पहा, अन्न त्यांनी स्वर्गाचं अन्न खाल्लेलं आहे. पक्षी पण त्यांच्या दिशेला आलेले आहेत. प्रभूनं रोज त्यांना मांस मटण त्यांच्यासाठी दिलेलं आहे. उत्तम असं भोजन त्यांच्या समोर आलेलं आहे. एवढं सगळं परिधान करूनही ती माणसं आता देवाची कुरकुर करायला लागलेली आहे. शेवटी मानव. म्हणून कुणीतरी फार सुंदर सांगितलं की मिसरमधून बाहेर निघाले, पण मिसर त्यांच्या मनातून निघाला नाही. त्यांच्या मनामध्ये तो राहिला आणि मिसर मग त्यांच्यातून बोलू लागला. ज्यावेळेस देव त्याला अन्न चांगलं उत्तम असं अन्न देत होता, ही माणसं कुरकुर करून म्हणायला लागली की त्यांना मिसरमधले कांदे आवडतात, तिकडची भाज्या आवडतात, तिकडचं मनोरंजन ते मिस करायला लागलेले आहेत. म्हणजे मनामध्ये त्या गोष्टी आता राहिलेल्या आहेत. प्रियांनो, इथून आम्हाला काय शिकायला मिळतं? इथून आम्हाला काय पाहायला मिळतं? की शेवटी तीच मानव आहे आणि जसं उपदेशक आम्हाला सांगतो, या पृथ्वीकाली काहीच नवीन नाहीये. कोणतीच परिस्थिती जे आज तुम्ही फेस करत आहात, ज्याच्यातून तुम्ही चाललेला आहात, ही नवीन परिस्थिती नाही. ही मागील दिवसांमध्ये, मागील वर्षामध्ये, मागील पिढीमध्ये व मागील काही वेळांमध्ये ती येऊन गेलेली आहे. ती सर्वत्र त्याच प्रकारे आहे. ती पृथ्वीवरती कायमची सेटल्ड आहे. म्हणून माणसं येतात, माणसं जातात. पैशाची कमतरता फक्त आज आली नाही, पण पैशांची कमतरता अगोदर पण होती. भांडणं आज नव्हती, भांडणं अगोदर पण होती. दुष्टपणा माणसातला आज नव्हता, तो अगोदर पण होता. आणि ह्या सर्व गोष्टी वारंवार चालत असताना आज ह्या व्यक्तींच्या मनामध्ये पण त्याच गोष्टीचा सामना करावा लागतोय. म्हणून ज्यावेळेस इस्रायल ज्यावेळेस ऐकलं त्यांनी की देव त्यांना दुधामधाच्या प्रदेशात घेऊन जाणार आहे, त्यांनी गृहीत धरलं की आता इथून निघायचं, या दासत्वातून निघायचं. आता आपल्याला कुठं जायचंय? दुधामधाच्या प्रदेशात जायचंय. त्यांनी तोच धरला की आपल्याला दुधामधाच्या प्रदेशात जायचंय, तिकडं ऐशो आराम करायचे, सगळं काय नीट होणार आहे. म्हणून इथं आम्हाला एक शिकायला मिळतं की येशू ख्रिस्ताची सुवार्ता फार बारीकरित्याने तुम्ही ऐकलं पाहिजे. बायबल सांगतं येशू ख्रिस्त पाप्यांना पश्चातापास व ताराव्यास आलेला आहे. बऱ्याच जणांनी अशी सुवार्ता पोचवायला सुरुवात केली की येशूकडे या आणि म्हणजे तुमचं सर्व काही नीट होईल. येशूकडे या म्हणजे तुम्ही गुलाबाच्या गादीवरती झोपल्यासारखं होईल. तुमच्या पायाखाली मखमल होणार आहे. तुम्हाला एक आनंदाचा प्रवास तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला काही करण्याची गरज नाही. आशीर्वाद असे पळत येतील, तुम्हाला मागायची गरज पडणार नाही. असं होईल, तसं होईल. म्हणजे तुम्हाला एक स्वप्न दाखवायचा प्रयत्न झालेला आहे की येशू ख्रिस्त अशा प्रकारे तुमच्या जीवनात करेल, म्हणून तुम्ही येशूकडे आलं पाहिजे. नाही प्रियांनो, चुकीच्या वार्तेवरती भरोसा ठेवू नका. येशू ख्रिस्त जरूर आशीर्वाद देतो. येशू ख्रिस्त जरूर तुम्हाला सैतानातून सोडवतो. येशू ख्रिस्त जरूर तुमच्या पापांची क्षमा करतो. येशू ख्रिस्त जरूर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देतो. येशू ख्रिस्त जरूर तुम्हाला घ्यायला परत येणार आहे. पण लक्षात ठेवा, आशीर्वादामध्ये किंवा या वेगवेगळ्या माध्यमामध्ये देवाची रुची कमी असून सगळ्यात जास्त रुची देवाची ही तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. आज इस्रायल विसरून गेलं की ज्या वेळेस ते तिथून निघाले तर त्यांचं शरीर तिथून बाहेर निघालं, पण मिसर त्याच्या बरोबर त्यांच्या अंतःकरणात शिरून ते आज तिकडे चाललेत. बरेचशी माणसांना असं वाटतं की आम्ही स्वर्गात जाणार आहे, येशू ख्रिस्ताला स्वीकारले, आम्हाला स्वर्गात जाणार आहे. नाही प्रियांनो, बायबल सांगतं की त्याने आमच्यावरती एक कार्य सुरू केलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचे स्वभाव हे आता पूर्णतेस गेले पाहिजे. ख्रिस्ताचा स्वभाव, प्रतिरूप व त्याची इमेज आमच्यामध्ये तयार झाली पाहिजे. आणि म्हणून प्रभू काय करतो? वेगवेगळ्या मार्गांचा वापर करतो. प्रियांनो, कधीही अशा गोष्टीत राहू नका. येशू ख्रिस्ताने कधीच तुम्हाला सांगितलं नाही की ह्या जगामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही. यशाया 41:10 सांगतो की ज्यावेळेस तू पाण्यातून जाशील
तर ते तुला बुडवणार नाही. ज्यावेळेस तू अग्नीतून जाशील ते तुला भाजवणार नाही. माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्त आम्हाला कुठंच सांगत नाही की ज्यावेळेस मी तुझ्या संगती असेल तुझ्याकडे वादळ कधीच येणार नाही. येशू ख्रिस्त आम्हाला कधीच सांगत नाही की ज्यावेळेस तू माझ्या संगती असेल तर आजार तुझ्या दाराशी कधी ठोकणार नाही. बायबल सांगतं पाण्यातून जाशील पण पाणीला बुडवू देणार नाही, म्हणजे पाण्यात जावं लागणार आहे. आगेतून जाशील पण ते तुला भस्म करणार नाही, म्हणजे आगेतून जावं लागणार आहे. प्रोटेक्शनची ताकद, प्रोटेक्शनचं वचन हे केवळ प्रभूचं आहे. तो आम्हाला जरूर त्याच्यातून वाचवेल. पण प्रियांनो, यातून सगळ्यात मोठा उद्देश हाच आहे की आमच्यामध्ये ख्रिस्त तयार झाला पाहिजे. फार सुंदर ही गोष्ट आम्हाला इथून कळते की आम्ही चुकीच्या सुवार्तेवरती विश्वास ठेवू नये. आमच्या अपेक्षा आमच्या देवाकडून एकदम स्पष्ट असल्या पाहिजे, कारण प्रभूनं त्याच्या अपेक्षा आमच्याकडून स्पष्ट केलेल्या आहेत. देव आम्हाला काय सांगतो आम्ही ते ऐकलं पाहिजे. आम्ही देवाला रंगवलं नाही पाहिजे. बरीचशी माणसं येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस आली तर ती ह्याच्यासाठी आली, आरोग्यासाठी आली. बरीचशी माणसं त्याच्याकडे आली ती ह्याच्यासाठी आली की त्यांना भाकरींची गरज होती. बरीचशी माणसं येशू ख्रिस्त ह्याच्यासाठी आली की त्यांना नवीन गाडी हवी होती. काही लोकांची लग्न ठरत नव्हती. काही लोकांच्या घरामध्ये गरिबी कधी सोडत नव्हती. काही लोकांच्या घरामध्ये शांती नव्हती आणि म्हणून ते येशू ख्रिस्ताकडे आले आणि ज्या गोष्टीसाठी आले ते गोष्ट मिळाल्यावरती ते तिथून निघून गेलेले आहेत. ते तिथून निघून गेलेले. म्हणून आजच्या संध्याकाळी तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या विचारांमध्ये हे स्पष्ट झालं पाहिजे की येशू ख्रिस्त पाप्याला ताराव्यास आलेला आहे. त्याचा उद्देश तुमच्या जीवनामध्ये हाच आहे की आशीर्वाद तर तुम्हाला मिळतीलच मिळतील, पण आशीर्वादापेक्षा ख्रिस्त तुमच्या जन्मास येणं फार गरजेचं आहे. ख्रिस्ताचा स्वभाव, ख्रिस्ताचे विचार, ख्रिस्ताचं वचन तुमच्यामध्ये मजबूती राहायला हे गरजेचं आहे. देवाला तुमच्यामध्ये येशू ख्रिस्ताला पाहायचं आहे. हे तुम्ही कधीच विसरू नका. प्रभूला तुमच्यामध्ये येशूला पाहायचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण इथं पाहायला मिळतं की ज्यावेळेस ते तिथून बाहेर निघाले तर त्यांच्यामध्ये कुरकुर सुरू झाली. का? त्यांना वाटलं की आम्हाला सगळं आराम मिळणार आहे, आता आम्हाला एकदम रॉयल ट्रीटमेंट मिळणार आहे, आम्हाला आता सगळं काय सोपं झालेलं आहे. पण तिथं त्यांच्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत. आणि मग काय होतंय? ज्यावेळेस अपेक्षा भंग झालेल्या आहेत त्यांच्यातला खरा इस्रायल आता बाहेर येऊ लागलेला आहे. आज त्यांच्यामधला खरा माणूस आता बाहेर यायला लागलेला आहे. माझ्या प्रियांनो, लक्षात ठेवा की तुमचं नाव जरी योहान असलं तरी योहानाचे सारखे गुण तुमच्यात नसतील. येशू जरी तुमचं नाव असलं तरीही परिस्थिती आल्यावरती तुमच्यातला तो वेगळा स्वभाव तुमच्यातून बाहेर दिसायला सुरुवात होईल. म्हणून मी नेहमी सांगतो, परिस्थिती, संकट ज्यावेळेस येतात त्यावेळेस आमच्या मनातला तो खरा माणूस बाहेर यायला लागतो. ज्यावेळेस सर्व काय आमच्या जीवनात चांगलं असतं, ज्यावेळेस सर्व काय होय आणि आमेन व्हायला लागतं, ज्यावेळेस सर्व काय आमच्या जीवनामध्ये फेवर सारखं व्हायला लागतं, प्रत्येक गोष्टी मागितल्याबरोबर मिळायला लागतात, त्यावेळेस आम्ही प्रभूचा धन्यवाद करतो, त्यावेळेस आम्ही प्रभूला उंच करतो, त्यावेळेस प्रभूला आम्ही फार आनंदाने व सन्मान द्यायला सुरुवात करतो. पण ज्या क्षणाला आमच्या जीवनामध्ये त्याचे कृत्य होत नाहीत, ज्यावेळेस प्रभू आम्हाला आकार द्यायला सुरुवात करतो, त्यावेळेस आम्ही बंड करायला सुरुवात करतो. अशीच घटना तुम्हाला शास्त्रात वाचायला मिळेल, जिथं योबाची बायको, योबाविषयी सांगण्यात आलेला आहे, जिथं योब हा श्रीमंत व्यक्ती आहे, योब हा नीतिमान व्यक्ती आहे, योब ज्याने प्रभूचा हात धरून त्यांनी पुढे जायचा निश्चय केलेला व्यक्ती आहे. तो रोज प्रभूची प्रार्थना करत होता, रोज प्रभूचं वचन वाचत होता, प्रभू संगती सात्विक चालत होता आणि त्याच्या अशा प्रकारचं जीवन हे प्रभू समोर एका अर्पणाप्रमाणे आलं आणि प्रभूला ते आनंददायक झालेलं आहे. प्रभूला आवडणारं असं जीवन झालंय. पण प्रियांनो, अशा वेळेला सैतान तिकडे त्याला पाहतो. देव सैतानाला म्हणतो, माझ्या सेवकाला पाहिलंस का? आणि त्यावेळेस तो म्हणतो, काय तो उगाचच तुझी स्तुती करतो का? तर प्रभू त्याला म्हणतो, ठीक आहे, तू परीक्षा घेऊ शकतोस, सगळं काय कर, पण त्याच्या जीवाला हात लावू नकोस. म्हणून सैतान त्याला म्हणतो की ठीक आहे, मी त्याच्या शरीराला हात लावेल, त्याच्या स्किनला हात लावेल, त्याला आजाराने पिडेल आणि मग बघ की तो कंटाळून तुझी आज काय करणार आहे? कुरकुर करणार आहे, तुला शाप देऊ लागणार आहे. आणि प्रियांनो, हा ज्यावेळेस प्रवास सुरू झाला, सैतानाने ज्यावेळेस त्याला हात लावलं, त्याच्या पूर्ण शरीरावरती फोडे आले. फोडे आल्यामुळं त्याला खाजू सुटायला लागली आणि खाजू ज्यावेळेस त्याला यायला लागली, त्यांनी काहीतरी धारदार गोष्टी घेतल्या आणि शरीराला तो खाजवू लागला. अशा वेळेस त्याच्या संगती बसणारी बायको ही तीच बायको आहे जी त्याच्या समृद्धीच्या दिवसामध्ये आनंद घेत होती. ही तीच बाई आहे जी त्याच्या श्रीमंतीच्या दिवसामध्ये त्याचा पैसा ती उडवत होती. ही तीच बाई आहे की त्याच्या पैशाने आज लोकांसमोर स्वतःचा महत्व गाठत होती.
पण आता ज्या वेळेस ती तिच्या त्याच नवऱ्याला बघती जो श्रीमंतच्या दिवसामध्ये हँडसम होता, आता विपरीत परिस्थितीमध्ये त्याचं सौंदर्य गेलेलं आहे, त्याची लेकरं मेलेली आहे, त्याचे गुरेढोरे हरवलेली आहेत, त्याच्याकडून सगळं होतं नव्हतं त्या सर्व गोष्टी निघून गेलेल्या आहेत. अशा वेळेला ज्यावेळेस ती बघते त्याला, तर ती काय म्हणते, काय तू अजून सात्विकपणाने राहशील काय? अजून पण तू ह्या परिस्थितीत प्रार्थना करशील काय? अशा पण परिस्थितीमध्ये प्रभूला गौरव देशील काय? का तू हे सगळं करतोय? ज्यावेळेस तुझ्या जीवनात हे सगळं झालेलं आहे, त्या देवाला शाप दे आणि तू मरून जा. पहा प्रियांनो, काय कळतंय आम्हाला इथं, की ज्यावेळेस आमच्या जीवनातला कम्फर्टेबल आरामदायक कक्ष प्रभू काढतो आणि आम्हाला एक त्रासाच्या ठिकाणी आम्ही उभा राहतो, त्यावेळेस आमच्यातला खरा माणूस बाहेर यायला लागतो. इस्रायल हे त्याच प्रकारची लोक आहेत ज्यांना प्रभूनं तिथून काढलं मिस्रमधून आणि 40 वर्ष अरण्यात चालवली. तर कशासाठी चालवली त्यांनी? अरण्यामध्ये ज्यावेळेस त्यांना चालवलं त्याचं कारण एकच होतं की प्रभूला जाणायचं होतं की त्यांच्या मनात नक्की काय आहे. त्यांना नम्र करायचं होतं, त्यांच्या मनामध्ये हे बघायचं होतं काय हे प्रभूच्या मागं चालतील काय. प्रियांनो, बऱ्याच वेळेला आम्हाला ह्या वचनातून आम्हाला तेच माहिती पडतंय की आज ज्यावेळेस देव आमच्या जीवनामध्ये संकट देतोय किंवा अशा परिस्थितीत आम्हाला उभं करतोय जिथं कम्फर्टेबल नाहीये, प्रत्येक देवाची वचनं ही ऐकण्यासाठी बरं वाटत होती, आता काहीतरी वेगळं दिसायला लागलंय. तर मग काय झालं? आज प्रभूच्या समोर आपलं मन कठीण व्हायला लागलंय. आज माझ्या प्रियांनो, एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, प्रभूनं आपल्याला कधीही आराम असा सांगितलेला नाही. पूर्ण चर्च हिस्ट्री जर तुम्ही वाचली, संतांच्या सेवेकडे पाहिलं आणि त्यांचा मृत्यू कशा प्रकारे झाला तो तुम्हाला पाहायला मिळेल की ज्या प्रकारे त्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये आपलं जीवन काढलेलं आहे. आज पौल, ज्याने बरेच दिवस सूर्य पाहिला नाही, अन्नाची त्याला पटकन मिळाली नाही, त्याला आराम कधी लवकर मिळाला नाही, प्रत्येक जागेला त्याला धमकी देण्यात आल्या, प्रत्येक जागेला त्याला त्रासाचा तोंड द्यावं लागलं, पण ह्या सर्व गोष्टीमध्ये त्यांनी प्रभूचा धन्यवाद केलेला आहे. आज इस्रायलाकडून प्रभूची हीच अपेक्षा होती की ज्यावेळेस ते इथून निघतील आणि त्या कनान देशापर्यंत पोहोचतील, या प्रवासाच्या दरम्यान देव त्यांना शुद्ध करणार आहे. प्रभूची तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी इच्छा काय की आम्ही आशीर्वादामध्ये गुंग होऊ नये, आपला केंद्र आशीर्वाद होऊ नये, आपलं केंद्र आशीर्वादाकडे धरून आपण चुकीच्या बाजूला जाऊ नये, पण आपण त्या प्रभूने दिलेल्या उद्देशाकडे लक्ष द्यावं आणि हेच करावं की प्रभू आज तू मला शुद्ध कर. ज्यावेळेस आमच्या जीवनाला त्या तपत्या भट्टीतून जाण्याचा अनुभव येतो, त्यावेळेस प्रभू म्हणतो की तुला तपत्या भट्टीतून जाणं गरजेचं आहे, कारण मला तिथं तुला शुद्ध करायचंय, सोन्याहून शुद्ध तुला करायचंय, सोन्याहून तुला शुद्ध करायचंय, तुझ्यात पवित्रता मला उभी करायची. म्हणून तिथे कुरकुर करू नको. आज इथं त्यांना गोष्टी न मिळाल्यामुळे कुरकुर झाली. असाच एक तरुण येशू ख्रिस्ताकडे आला. येऊन तो काय म्हणाला की येशू ख्रिस्ता, मला काय पाहिजे? मला सार्वकालिक जीवन पाहिजे, मी काय करावं मला सांग. येशू त्याला म्हणतो, तू सगळं केलेलं आहेस का? होय. मग आता तू एक काम कर, पण आता माझी एक मागणी आहे, सर्व विक आणि तू माझ्या मागे ये. सर्व विक आणि तू माझ्या मागे ये. काय सांगितलंय? सर्व विक आणि माझ्या मागे ये. त्या क्षणी तो व्यक्ती तिथून निघून गेलेला आहे. प्रियांनो, काय होतं आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण वारंवार त्या प्रभूकडे येतो, प्रत्येक वेळेला त्याची अभिवचनं त्याला आठवून आपण चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतो. होय, चांगल्या गोष्टी, कारण आमचा देव चांगला आहे. पण प्रियांनो, चांगल्या देवाला शिस्तही लावता येते. त्याची लेकरं कधी तो बेशिस्त करत नसतो, त्याची लेकरं कधी तो वाया जाऊ देत नसतो. म्हणून त्याची आकडी व त्याची काठी आपल्याला धीर देत असते. ज्यावेळेस पण तुम्ही परिस्थितीतून जाता, एक लक्षात ठेवा, शास्त्र आम्हाला सांगतं, हा तोच देव आहे, स्तोत्र 23 म्हटला, जो आम्हाला हिरव्यागार कुरुणात पण बसवतो, आणि हा तोच देव आहे जो आम्हाला मृत्यू छायेच्या दरीतूनही घेऊन जातो. का? त्याचा उद्देश आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त हा होणं हाच आहे. त्या प्रभूला आपण मनापासून धन्यवाद देऊया, त्याला उंच आपण करूया, आणि ह्या वचनाद्वारे आपण शिकूया की आपल्या मनामध्ये आपण कधीही प्रभूसाठी कुरकुर करू नये, कारण आम्हाला कमतरता पडायला लागली नाही. कुणीतरी फार सुंदर गीत लिहिलं आणि त्यात काय सांगितलं त्यांनी? मिळो या ना मिळो आम्हाला अन्न पाणी, पण आम्ही तर ख्रिस्ताच्या भजनी. आज प्रभूची हीच अपेक्षा आमच्या जीवनातून आहे की आम्ही डिस्टर्ब न होता, आम्ही इथे तिथं न कचरता, आम्ही रस्त्यापासून न भटकता आम्ही ख्रिस्ताकडे लक्ष लावलं पाहिजे आणि आम्ही पुढे जायला पाहिजे. प्रियांनो, कुरकुर एक फार भयंकर समस्या आहे. निंदा करणं ही सगळ्यात मोठी भयंकर परिस्थिती आहे. ज्यावेळेस तुम्ही कुरकुर करता, संतुष्टता तुमच्या देवासमोर तुम्ही उभं करत असता.
काय करत असता? तुमची असंतुष्टता तुमच्या देवासमोर उभं करता. प्रभू मी खुश नाहीये. आज बरीचशी माणसं जी येशूच्या मागे सुरुवात झाली चालायला, ज्यांनी येशूला अनुसरलेलं आहे, रोज नियमितपणे प्रार्थना करणारी माणसं, आता कुठेतरी काही दिवस झाली आहेत की जी लोक आज प्रार्थना करायचं त्यांना सोडून दिलंय. काय केलंय? त्यांनी प्रार्थना करायचं सोडून दिलंय, वचनाकडे लक्ष द्यायचं सोडून दिलेलं आहे. पण आपल्या परिस्थितीकडे बघून, आपल्या जीवनात काय नाहीये ह्याच्याकडे बघून ते प्रभूला आज कोसू लागलेली आहे. त्यांच्या जीवनात काय होतं आणि काय नाहीये ह्याला लक्ष देऊन आज त्या प्रभू संगती ते कठोर झालेले आहेत. पण प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूचा एक उद्देश आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये देव सर्व काही चांगलं करतो. शास्त्र सांगतं सर्व गोष्टी त्यांच्यासाठी चांगल्या होतात जी लोक प्रभूवरती प्रेम करतात. सर्व गोष्टी, मग ते दुःख असू द्या, मग ते त्रास असू द्या, कसल्या प्रकारचं संकट असू द्या, प्रभू ह्या सर्व गोष्टींना तुमच्यासाठी चांगलंच करणार आहे. म्हणून धीर धरणं गरजेचं आहे, प्रभूवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आमचं प्रेम शाब्दिक नसावं, आमचं प्रेम वस्तूवरती आधारले नसावं, पण आमचं प्रेम हे देवाच्या वचनावरतीच आधारलेलं असावं. तू आपल्या देवावर पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण आत्म्याने तू प्रेम कर. काय कर? तू पूर्ण जीवाने, शक्तीने, आत्म्याने प्रभूवरती प्रेम कर. त्याच्या भाकरीवरती नाही, त्याच्या सामर्थ्यावरती नाही, त्याच्या गौरवावरती नाही, त्याच्या बाकीच्या आशीर्वादांवरती नाही, पण तू प्रभूवरती प्रेम कर. कारण शास्त्र सांगतं प्रभूनं तुझ्यावरती प्रेम केलं. आमचा देव हा प्रीतीचा देव आहे. ज्यावेळेस इस्रायलाकडून आपण हे पाहतो की ज्यावेळेस ते तिथून बाहेर आले आणि कुरकुर करू लागले, देवाच्या विरुद्ध बोलायला लागले, देव रागावला. यहुदाचे अपेक्षा ख्रिस्ताकडून भंग झाले. त्यांनी येशू ख्रिस्ताला विकून टाकलं. काय झालं? येशू ख्रिस्ताला तिथे त्याने विकून टाकलं. 30 रुपयाला त्याने विकून टाकलं. ज्यावेळेस आमच्या अपेक्षा ख्रिस्ताकडून पूर्ण होत नाहीये, येशू ख्रिस्त आमच्या मनासारखं चालत नाहीये, येशू ख्रिस्त आमच्या मनासारखं दिसत नाहीये, त्यावेळेस आम्ही त्याला नाकारायला सुरुवात करतो. त्यावेळेस आम्ही त्याला नाकारायला सुरुवात करतो. माझ्या प्रियांनो, आज या परिस्थितीमध्ये आपलं मन कठीण होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, तुमचा देव तुमच्यावर खूप प्रीती करतो. परिस्थिती आत्ता आहे, उद्या नसणार आहे, पण ही परिस्थिती मारायसाठी नाही, पण ख्रिस्त तुमच्या तयार करण्यासाठी आहे, ख्रिस्त तुमच्यामध्ये मजबूत करण्यासाठी आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही या परिस्थितीतून जाल, तुम्ही एक नवीन होऊन, एक नवीन अभिषेकामध्ये, नवीन सामर्थ्यामध्ये तुम्ही बाहेर पडणार आहे. हेच प्रभूचं तुम्हाला अभिवचन आहे. म्हणून तुमचे अंतःकरण कठीण होऊ देऊ नका, कारण ही परिस्थिती इतकी भयंकर आहे. ज्यावेळेस ते कुरकुर करायला लागले, प्रभूला त्यांनी काय सांगितलं? आम्ही तुझ्यात संतुष्ट नाहीये. त्यांनी त्यांची मतं त्या देवाविषयी सांगितली की आम्हाला तू नकोय, आम्हाला असा देव नकोय जो आम्हाला आवडत नाही. लेकरं ज्यावेळेस पण त्यांचा वाढदिवस असतो, आपण त्यांना हेच विचारतो, लेकरांनो तुला मला गिफ्ट आणायचं, तुला काय आवडतंय? तर त्यांना तेच पाहिजे असतं जे त्यांना आवडतं. आज प्रियांनो, आम्हाला पण आम्ही देवाविषयीच्या आवड्या निवडी ह्या तयार करून ठेवलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस देव आमच्या अपेक्षित येत नाही त्यावेळेस आम्ही निराश होऊन जातो. अशीच गोष्ट शास्त्रामध्ये झालेली आहे की ज्यावेळेस लाजरस आजारी पडला, निरोप येशू ख्रिस्ताकडे पोचला, आणि बहिणींची अपेक्षा होती की येशू ख्रिस्ताने ऐकताच ती धाव घ्यावी आणि धाव घेऊन त्याच्याकडे यावं, त्याच्या भावांना बरं करावं. पण प्रियांनो, येशू ख्रिस्त काही वेळानंतर आला. तो वेळ ज्यावेळेसपर्यंत येऊ लागला तोपर्यंत लाजरस मेला. काय झालं? लाजरस मेला. बहिणी निराश झाल्या. एक बहीण तर रागवली. जसंच तिला कळलं येशू ख्रिस्त गावामध्ये प्रवेश करत आहे, ती पटकन तिथे पळाली आणि येशूला म्हटली, येशू तू यायला उशीर झालास रे. तू जर लवकर आला असता तर माझा भाऊ जिवंत राहिला असता. तू जर लवकर आला असता तर आज माझा भाऊ मेला नसता. माझा भाऊ आजारातून उठला असता, कारण तुझ्याकडे क्षमता आहे, पण तो आता मेला आहे. म्हणजे तू उशीर आला, आता तू काही करू शकत नाही. कारण मला खात्री आहे तो आज नाही पण शेवटच्या दिवशी तो उठणार आहे. शेवटच्या दिवशी ज्यावेळेस तो उठेल तर आम्ही सर्व त्याला भेटणार आहे. पहा, येशू ख्रिस्ताला किती टोंगणे मारण्यात आलेत. पण प्रियांनो, त्या बाईला हे कळलं नाही की येशू ख्रिस्त उशिरा येण्यामागं एक कारण होतं. त्या काळामध्ये असा विश्वास होता, एखादा व्यक्ती मेला तर त्याची आत्मा जो आहे, त्याचा जीव जो आहे, त्यांच्या बरगडीमध्ये 2 किंवा 3 दिवसापर्यंत राहतो, आणि 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी तो आत्मा तिथून निघून जातो आणि माणूस कायमचा संपून जातो. म्हणून येशू ख्रिस्त 2-3 दिवसाच्या अगोदर, 3 दिवसानंतर तो आला, 4 दिवसानंतर आला, आणि काय झालंय तिकडं? सगळं संपलंय. पण प्रियांनो, येशू ख्रिस्ताने तिला सांगितलं, तू जर प्रभूचा विश्वास ठेवशील तर प्रभूचा गौरव बघशील.
येशू ख्रिस्ताला माहिती आहे की ज्यावेळेस तो तुम्हाला त्या त्रासातून घेऊन चाललाय, त्याला बरोबर माहिती आहे की तिकडे काय घडणार आहे. प्रभूनं सर्व गोष्टी त्यांनी लक्षात घेतलेल्या आहेत. बायबल सांगतं आमच्या डोक्यावरचा केस पडण्या अगोदर त्याला ठाऊक आहे, त्याला पूर्ण जानकारी आहे, त्याला पूर्ण माहिती आहे की पुढं काय होणार आहे. ह्याची पूर्ण काळजी त्यांनी घेतली, कारण तो आमचा मेंढपाळ आहे. मेंढपाळ मागं चालत नाही, मेंढपाळ पुढे जातो. त्याला सर्वस्व माहिती आहे. पण ज्यावेळेस ह्या बाईला कळलं की आपला भाव मेला, आता सगळं संपलंय, ती प्रभूला टोमणे मारायला लागली. प्रियांनो, ही सगळ्यात भयंकर गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण प्रभूसाठी कुरकुर करायला लागतो, त्या मधुर नामाविषयी आपण टीका करायला लागतो, त्या मधुर नावाला आपण मातीत घालायला सुरुवात करतो, अशा वेळेला आपण भयंकर अवस्थेत राहतो. अशा वेळेला आपला संदेश त्या प्रभूला एकदम स्पष्ट जातो की प्रभू, तू नकोयस, मला माझ्या जीवनामध्ये तुझी गरज नाहीये, मला तू नकोयस, मला तू आवडत नाहीस, तू मला काहीच पुरवठा करत नाही, म्हणून अशा व्यक्तीसंगती मला राहायचं नाही, मला असा देव नकोय. ते इतर राष्ट्रांच्या देवाकडे पहा, ते कसे आनंदित आहेत, ते सर्व काही कसे टाइमावर देतात, त्यांच्या प्रगती बघा कसे पटापट व्हायला लागतात, सर्व काही लवकर त्यांना मिळायला लागतं, सर्व काही त्यांच्या इच्छेप्रमाणे घडतं. आज ते त्या प्रकारे प्रभूला टॉन्ट द्यायचा प्रयत्न करतात. म्हणून प्रियांनो, लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही देवावरती टीका करायला लागता, तुम्ही एकदम भयंकर परिस्थितीकडे उभा राहता. थट्टा करण्याच्या, मस्करीच्या मूडमध्ये ज्यावेळेस असता, तुम्ही काय करता, तिथे भयंकर परिस्थितीत उभा राहता. म्हणून बायबल सांगतं, धन्य तो पुरुष जो निंदकाच्या बैठकीत बसत नाही. कारण तुम्ही स्वतःला देवाच्या विरोधात उभं करता, देवाला तहाट मान करून त्याला संदेश पाठवता, मला तू नकोयस, मी तुझ्याशी खुश नाहीये. बऱ्याचशा घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पती पत्नी एकमेकांना म्हणत असतात, मी तुझ्यासाठी खुश नाहीये. दोघं एकमेकांना सांगतात. लेकरं म्हणतात, आम्हाला हे कुटुंब नकोय. वेगवेगळ्या गोष्टी. पण प्रियानं इथं पाहायला मिळतं, ज्यावेळेस त्यांनी तो संदेश दिला, प्रभू रागावला. प्रभूनं काय केलं, ठीक आहे, तुम्हाला मी नकोय, ठीक आहे. तिथून साप आले. काय झालं, साप आले आणि त्यांनी प्रत्येक त्या माणसाला चावलं ज्या ज्या व्यक्तीने तिथं निंदा करायला सुरुवात केली. बहुतांश लोक तिथं मेली. का झालं असं, व्यवस्थित लक्षात घ्या प्रियांनो. हा जो प्रवास ती माणसं करत आहेत, हा प्रवास एका बागेमध्ये नाही तर एका वाळवंटामधून करत आहेत. वाळवंट एक अशी जागा आहे जिथं साप, विंचू लपून राहिलेले असतात. फार जहरीले साप तिकडे अगोदरपासून असतात. आणि तुम्ही जर व्यवस्थित हिस्ट्री वाचलं तर जिथून ते चाललेले आहेत तिकडे एकदम पॉइझनस स्नेक एकदम जबरदस्त तिकडं राहतात. आजही जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तिकडे तुम्हाला असे भयंकर साप पाहायला मिळतील. ते अगोदरपासून तिथं आहेत. आणि मग ज्यावेळेस तुम्ही ह्यांना जाताना पाहता, ज्यावेळेस ही माणसं पूर्ण प्रवास करत आहेत, पण ह्यांना साप चावण्याचा अनुभव येत नाही कधी. काय, साप चावण्याचा अनुभव येत नाहीच, कारण प्रभू त्यांच्या संगती चाललाय. शास्त्र सांगतं, दिवसा मेघ बनून आणि रात्री अग्नीचा कोठ बनून तो त्यांच्या संगती चालला. त्यांच्या कपड्यांना असा आशीर्वाद मिळाला की कपडे फाटले नाहीत, त्यांचे जोडे झिजले नाहीत. प्रभूचा आशीर्वाद इतका त्यांना सांभाळत होता की दिवसा त्याने मेघ दिला, एवढ्या गर्मीमध्ये त्यांना एसीची हवा दिली. रात्री एवढं थंड असताना त्यांना गर्मी त्यांनी त्या अग्नीच्या कोठाद्वारे त्यांना दिली. कोणचे लुटारू त्यांच्याकडे आले नाहीत. त्यांचं संरक्षण त्या प्रभूनं केलं. इतके दिवस ते संरक्षणाखाली चालले. आजूबाजूला लोक आजारी पडत होते, पण ह्यांच्या जवळ आजार आला नाही. ते देवाच्या कृपेने ते आशीर्वादामध्ये चालत राहिले. प्रियांनो, आज आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आमच्या उजव्या डावी हातीकडे बऱ्याचशा गोष्टी चालल्यात, पण त्या प्रभूचा धन्यवाद की ती एकही गोष्ट आमच्या घरापर्यंत शिरलेली नाहीये. ती एकही मरी आमच्या घराला दार ठोकून गेलेली नाहीये. कारण येशूचं रक्त आम्हाला सगळीकडून संरक्षण देत गेलं. येशूचं रक्ताने आम्हाला सगळीकडे संरक्षण देऊन आम्हाला सैतानाच्या बंधनातून सोडवलेला आहे. आणि तो आज आमच्यासाठी त्यांनी राष्ट्राला धमकावलेला आहे. एवढी सगळी सुरक्षा तो आम्हाला देतोय. रोजच्या रोज आमच्या ताटामध्ये जेवण येतं, रोजच्या रोज आम्हाला चांगले वस्त्र मिळतात, रोजच्या रोज आमचा सगळा पुरवठा केला जातो. या सर्व गोष्टी कोण करतंय? हे आमचा सर्व समर्थ देतोय. कारण बायबल सांगतं, तरुण सिंहास वाण पडेल, पण सर्व समर्थ देवाच्यावर भरोसा ठेवणाऱ्याला कसल्या चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही, कधीच वाण पडणार नाही. म्हणून त्याचा सप्लाय हा पृथ्वीतून नाही, हा सप्लाय त्याचा स्वर्गातून आहे.
आणि म्हणून ज्यावेळेस स्वर्गातून देव त्याला सर्व देतोय आणि सगळं मिळून पण ती माणसं कुरकुर करायला लागलेली आहेत, तर मग ते तुम्ही संदेश स्पष्ट देवाला सांगताय, मला तू नकोयस, मी तुझ्यात संतुष्ट नाहीये. आणि मग आपल्याला देवाचा एक सुंदर स्वभाव पाहायला मिळतो. प्रकटीकरण 3 अध्याय 19 आणि 20 काय सांगितलंय की येशू ख्रिस्त दार ठोकतोय आणि जो कोणी त्या प्रकारे ठोकण्याचा आवाज ऐकेल, दार उघडेल, येशू ख्रिस्त आतमध्ये येईल. गॉड इज अ जेंटलमॅन. तुम्ही ज्यावेळेस त्याला बाजूला सारताय, तुम्ही त्याचं संरक्षण बाजूला काढताय, तुम्ही त्याच्या आशीर्वादाला नको म्हणताय, तुम्ही त्याच्या कृपेला नको म्हणताय, तुम्ही त्याला स्पष्ट तोंडावर सांगता आम्हाला तू नकोयस, तर लक्षात ठेवा बायबल सांगतं की तुम्ही कुंपण तोडताय. तुम्ही तुमच्या हाताने ते कुंपणाला तोडताय आणि नको त्या गोष्टींना तुम्ही आमंत्रण देताय. येशू ख्रिस्तामध्ये, येशू ख्रिस्ताने सर्व शाप तोडलेले आहेत, सारे पापाचे तणाव तोडलेले आहेत, पापाची शिक्षा मोडून टाकली, आजार घेऊन टाकले. यशा 53 मध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या व्याधी त्याने वाहिलेल्या आहेत. पण लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही त्याच देवाला तुच्छ लेखायला लागता, त्याच देवाला कुरकुर करायला लागता, तुम्ही ते बंद केलेले दार, ज्या सैतान आत शिरायचा ते दार जे बंद झालेत, त्याला तुम्ही पुन्हा उघडत आहात. आज पण सैतान शांत बसलेला नाही. आज पण सैतान गप बसून तमाशा बघत नाहीये. आज तो का शिरत नाहीये? कारण योबाच्या पुस्तकात त्यांनी सांगितलं की योबाच्या अवतीभोवती देवाने कुंपण बांधलं होतं म्हणून सैतान त्याला स्पर्श करत नव्हता. आज त्याच प्रकारे साप देवाने पाठवलेली नव्हती, ती अगोदर पासून तिथंच होती, पण प्रभूच्या सामर्थ्याने, प्रभूच्या कृपेने त्यांच्या जवळ एकही साप आलेला नाहीये, त्यांच्याजवळ एक काही मरी शिरलेली नाही, कारण प्रभूनं तिथं आज्ञा दिली आहे. त्याच्या दूतांना समोर आजूबाजूला उभं केलंय. कारण बायबल सांगतं जसे डोंगरे यरूशलेमच्या अवतीभोवती, तसाच तुझा देव तुझ्या अवतीभोवती आहे. आज त्या देवाची छाया आमच्या अवतीभोवती आहे, म्हणून सैतान आम्हाला स्पर्श करू शकत नाहीये, म्हणून आमच्या जीवनात अधोगती येण्याचा प्रयत्न होत नाहीये, म्हणून आमचं वाकडं होण्याचं काहीच कारण होत नाहीये, कारण आमचा देव आमचं संरक्षण करतोय. पण ज्या वेळेस आम्ही असंतुष्टता दाखवतो, कुरकुर करायला लागतो, निंदा करायला लागतो, त्याच वेळेस त्याच देवाचं कुंपण आम्ही तोडतो. आणि शास्त्र सांगतं जो कुंपण तोडतो साप त्याला चावतो. प्रियानो, आज बरीचशी माणसं प्रभूचं नाव व्यर्थ घ्यायला लागली आहेत, प्रभूच्या नावात संगती खेळू लागली आहेत, प्रभूच्या नावाला तुच्छ लेखू लागली आहेत, प्रभूच्या नावाने थट्टा करू लागलेली आहेत. प्रियांनो, सावधान व्हा. जर त्या नावाने सैतान पळतो, जर त्या नावाने रोग बरे होतात, तर तुम्ही जर त्या नावाला तुच्छ लेखाल, तर जे बरे झालेले आजार पुन्हा तुमच्या घरी येतील. पुन्हा सैतान तिथं तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. ज्याला देवाने शांत केलं, ज्याला देवाने धमकावलं, तो सैतान पुन्हा एकदा आत शिरण्याचा प्रयत्न करेल. कारण कुंपण देवाने तोडलं नाही, कुंपण तुम्ही तोडत आहात. आणि आज तसंच आम्हाला वाचायला मिळतं की प्रभूने त्याच्या संरक्षणाचा हात काढून टाकला, त्याचं प्रोटेक्शन त्यांनी काढून टाकलं, कारण मागणी तुम्ही केली. शास्त्रात फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे की देव इस्रायला संगती बोलत होता स्पष्ट. डोंगरावर तो उतरत होता आणि तिथून तो इस्रायला संगती स्पष्ट बोलत होता. पण एके दिवशी असं झालं की तिकडं पाहायला मिळतो तुम्हाला की बोलत असताना इस्रायलाला त्याचा आवाज फार जबरदस्त वाटला आणि ते घेऊ शकले नाही, सहन करू शकले नाही. ते स्पष्ट म्हटले, देवा आता तू बोलू नकोस, मोशेला आमच्याशी बोलू दे. आणि त्या दिवसापासून देव प्रत्यक्षित बोलायला बंद झाला. देवाने तुमची मागणी ऐकली. प्रियानो, आज कोणती मागणी आम्ही प्रभूकडे करतोय? या अशा मागण्यांमुळेच आज आमच्याकडे त्रास झालेला आहे. आम्ही कुंपण तोडले, बऱ्याचशा घराचे कुंपण याच कारणामुळे तुटली आहेत, कुरकुर करायला लागले, दुसऱ्याकडे बघून आपल्या देवाकडे कम्पेअर करायला लागलेले आहेत, दुसऱ्यांचे आशीर्वाद बघून आपल्या देवाचे आशीर्वाद कम्पेअर करू लागलेले आहेत, आणि त्यामुळं कुंपण तुटलेलं आहे. प्रियांनो, आज आम्हाला पाहायला पाहिजे, जसं पौल म्हटला की माझं मन जर मला दोषी ठरवत नाही, तर माझा देव मला दोषी ठरवणार नाही. आज खरोखर मनाचं आपण परीक्षण करूया. त्या प्रभूकडे म्हणूया, प्रभू काय मी कुरकुर करतोय का? ज्यावेळेस मी त्रासातून चाललोय त्यावेळेस मी हताश होऊन तुला शाप देतो का? ज्यावेळेस प्रेशर वाढतायत त्यावेळेस मी तुला धन्यवाद द्यायचं सोडून काय मी तुला शाप देतो का? होय बाप्पा, आज आम्हाला क्षमा कर.
प्रियांनो, आज प्रभूकडून ह्याच वचनाद्वारे आज प्रभूकडे जाऊया. जर तुम्ही कुरकुर केली असेल, जर त्या प्रभूला दोष देत असाल, जर त्या प्रभूला तुच्छ लेखत असाल, तर प्रियांनो, आज ती वेळ आहे जिथं तुम्ही गुडघ्यावर जाऊन त्या प्रभूची तुम्ही क्षमा मागणं गरजेचं आहे. प्रियांनो, शास्त्रात आम्हाला तेच सांगितलं की ज्यावेळेस इस्रायलाने पाहिलं की साप येऊन त्या लोकांना चावलेत, म्हणजे त्यांना कळलं प्रभूचा कोप आता तिथं आलेला आहे, प्रभूचा राग तिथं प्रगट झालेला आहे. प्रभूने त्याचा संदेश स्पष्ट केलेला आहे की ज्या गोष्टीला तुम्ही नाकारताय, ज्या जीवनाच्या झराला नाकारताय, त्यानेच तुम्हाला इतके वर्ष सांभाळून ठेवलं. आज त्याला नाकारून तुम्ही तुमच्या भविष्याला जे दुःखदायी त्याला तुम्ही बोलवून घेतलेलं आहे. ते पटकन नम्र झाले, मोशेकडे पळाले आणि ते म्हटले, तू आमच्यासाठी त्या प्रभूकडे प्रार्थना कर. आम्ही आता देवासमोर येऊ शकत नाहीये, काय तोंडाने आम्ही उभं राहू, आम्ही काय करू शकत नाही, प्रभू खूप रागावलाय, तू आमच्यासाठी प्रार्थना कर. त्याने प्रार्थना केली आणि प्रभूनं त्याला सांगितलं की एक साप बनव आणि त्याला तू त्या काठीवरती उभं कर. प्रियांनो, आज जर तुम्हाला असं वाटतं जर हे केलेलं आहे आणि तुम्ही देवासमोर सरळ उभा राहू शकत नाहीये, तर प्रियांनो, येशू ख्रिस्त आजही तुमच्यासाठी आहे. येशू ख्रिस्त तो क्रुसावरचा देव आजही तुमची वाट पाहतो. पहिले योहान आम्हाला स्पष्ट सांगतं, जर आम्ही आमचे पापे पदरी घेऊ तर देव आमचा विश्वासू व न्यायी आहे. आमच्या सर्व पापांची तो आम्हाला क्षमा करेल, आम्हाला नवीन होण्याचा तो अनुभव देईल, आम्हाला नवीन होण्यासाठी एक नवी संधी देणार आहे. आणि ह्या नवीन संधीला तेव्हाच घेऊ शकतो ज्यावेळेस आपण पश्चातापी हृदय घेऊन त्याच्याकडे येऊ. बायबल सांगतं, भग्न व अनुतप्त हृदय त्यांनी कधीच तुच्छ लेखलेलं नाही. प्रियांनो, तो गर्विष्ठांचा विरोध करतो, पण तो नम्र जनांवरती प्रीती करतो. प्रियांनो, आज गर्विष्ठ मान घेऊन येऊ नका. आज नम्रतेने त्या प्रभूकडे या आणि त्या प्रभूला म्हणूया, प्रभू, काहीही मिळालं तरी तू आमचा देव आहे, नाही मिळालं तरी आमचा तू देव आहे. म्हणून योबाच्या शब्दामध्ये बोलायचं, काय देवाकडून फक्त चांगल्याच गोष्टी घ्यायच्या का, वाईट गोष्टी घ्यायच्या नाहीत का? प्रभूनं दिलं, प्रभूनं नेलं. हबकुक संगती आमची वाणी येऊ द्या. हबकुक म्हणा, माझ्या शेताचं पीक जळालं तरी चालेल, अंजीर नाही आले तरी चालतील, नासधूस झाली तरी चालेल, तरीही मी निर्णय घेतलेला आहे, माझ्या प्रभूची मी उपासना करणार आहे. त्या दानियेला सांगते, आज आम्ही पुढे जाऊया की अग्नीच्या भट्टीत जाताना राजा म्हणतो, मी तुला संधी देतो इथून बाहेर येण्याची, तू नाकार तुझ्या देवाला. पण दानियल तिकडे म्हटला, मला काळजी वाटत नाही, विचार करूशी वाटत नाही की मी तुला काय उत्तर द्यावं. माझं मन स्पष्ट आहे, माझे विचार स्पष्ट आहेत, काही जरी झालं तरीही मी तुझ्या समोर वाकणार नाही. या भट्टीतून माझा देव वाचवायला समर्थ आहे, तो मला सोडवायला समर्थ आहे आणि मला तुझ्या समोर वाकायचं नाही. आला तरी तो माझा देव, नाही आला तरी तो माझा देव. प्रियानो, तुमच्या देवामध्ये तुम्ही संतुष्ट राहा. त्या प्रभूची महान योजना तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ द्या, पण कुरकुरीच्या द्वारे तुमच्या देवाला तुम्ही नाकारू नका. शास्त्र आम्हाला फार सुंदर चित्र तयार करतं की ज्या दिवशी शमशोन त्या दलिलाच्या मांडीवरती झोपला, तिने त्याची बटा काढून घेतल्या आणि मग ज्यावेळेस ती म्हणते, पलिष्टी तुला धरण्यासाठी आलेले आहेत, बंदी करण्यासाठी आलेले आहेत, तर शमशोन पहिल्यासारखा उठला. पण शास्त्र एक दुःखद घटना तिथे लिहिते आणि काय लिहिलेलं आहे, शमशोनाला हे कधीच कळलं नाही त्याचा देव त्याला कधी सोडून गेलेला आहे. प्रियांनो, आज बारीकरित्याने जाणून घ्या, बारीकरित्याने विचार करूया, आज माझा प्रभू माझ्या घरात आहे का? कारण शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं, देव कुठे राहतो. आज प्रत्येक जण म्हणतो आम्ही रोज प्रार्थना करतो, आमच्या घरामध्ये वचनं लागले, देव नाही, देव तिथेच राहतो जिथं त्याचं स्तुतिस्तवन केलं जातं. देव तिथे राहतो जिथं त्याची लोक त्याच्यावरती प्रेम करतात. देव तिथे राहतो जी त्या गर्वाने त्याच्या देवाविषयी बढाई मारतात. घोड्या रथांची बढाई नाही, सर्व समर्थ देवाची बढाई मारतात. देव अंतकरण पाहणारा देव आहे. तुम्ही घरामध्ये किती काही वचनं लावा, तुम्ही किती काही प्रार्थना करा, पण जर तुम्ही देवासंगती आनंदित नाहीये, तुम्ही जर देवावरती प्रेम करत नाहीये, त्याचे स्तुती स्तवनासाठी एक आसन तयार करत नाहीये, तर लक्षात ठेवा, देव तिथे नाहीये, देव तिथे नाही. म्हणून आज प्रभूकडे येऊया. प्रभू, मला क्षमा कर, मी बऱ्याच वेळेला कुरकुर केली, बऱ्याच वेळेला इतरांचे आशीर्वाद बघून मी तुझ्यावरती दोष लावले, तुझ्यावरती टीका केली. होय बाप्पा, तू आज मला क्षमा कर. प्रियांनो, जर तुमचा हा निर्णय असेल तर आपण संगती मिळून आपण प्रार्थना करूया. तुम्ही जिथे पण असाल विश्वासाने तिथेच बसा, आपण संगती बसून प्रार्थना करूया. मला खात्री आहे, माझा देवाचं वचन मला सांगतं की त्याचा राग क्षणिक आहे, पण त्याची दया ही सनातन आहे, रोज नवीन आहे. तर आज प्रियांनो, तो तुम्हाला आशीर्वाद देईल, आज तुम्हाला तो क्षमा करेल, आज पुन्हा नवीन होण्याचा अनुभव व नवीन सुरुवात तो आज तुमच्या जीवनामध्ये देईल. प्रार्थना करूया.
सर्व समर्थ देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या संध्याकाळविषयी आणि आजच्या वचनाबद्दल बाप्पा. देवा, परिस्थितीमुळं, अपेक्षा भंग झाल्यामुळं कधी कधी प्रभूजी आम्ही चिडचिड करायला लागतो, आम्ही तुला दोष द्यायला लागतो, आम्ही तुला सोडायचा प्रयत्न करतो. प्रभूजी, आम्हाला तू क्षमा कर बाप्पा. देवा, तुझ्या योजना कधी कधी आम्हाला कळत नाहीत, म्हणून प्रभूजी आम्ही कधी कधी मूर्खासारखं वागतो, कधी कधी मेंढरांसारखं बहकून जातो. पण प्रभू, तू उत्तम मेंढपाळ बाप्पा. जरी आम्ही रस्त्यातून भटकून गेलो तरी तू आम्हाला शोधून आणतो, तरी तू तिथून आम्हाला धरून आणतो, तरी तू आम्हाला मायेने घेऊन येतो. हरवलेल्या मेंढराला शोधून तू पुन्हा एकदा तुझ्या कळपात आणतोस. आज तीच वेळ आहे बाप्पा. तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला परत शोधून आणलेलं आहेस बाप्पा. आज तुझ्या कळपामध्ये पुन्हा एकदा आम्हाला तू घे. आमच्या ह्या कुरकुरीला आम्हाला क्षमा कर बाप्पा, आणि तुझा आनंदी व चांगलं लेकरू होण्यास तू आम्हाला सहाय्य कर बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो, आमचा जीव, आत्मा, शरीर आम्ही तुझ्या हातात देतो बाप्पा. आमचे प्रत्येकांचे कुटुंब हे आशीर्वादामध्ये ठेव प्रभूजी. आमचा नको, केवळ तुझा गौरव हो दे बाप्पा. आमची इच्छा नको, तर केवळ तुझ्या इच्छा पूर्ण हो दे बाप्पा. कोणत्या का परिस्थितीमध्ये असे ना, ते गीत सांगितल्याप्रमाणे प्रभूजी, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्या ठाई दिसो. हीच गोष्ट आज आमच्या जीवनातून हो दे बाप्पा. आमच्या जीवनातून प्रभूजी केवळ ख्रिस्त दिसला जाओ, आणि ख्रिस्त गौरवला जाओ बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो बाप्पा, ऐकलेलं वचन मनामध्ये ऋतून असू दे. प्रत्येक शब्द हा आमच्या जीवनामध्ये 100 पट फळ आणू दे, आणि आमचं जीवन हे गौरवी जीवन ख्रिस्तामधलं हे दिसू लागू दे. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावामध्ये मी सर्वांना आशीर्वाद देतो आणि केवळ तुझा गौरव करतो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो, म्हणतो ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. हालेलुया.